नमस्कार. जसं की आपल्याला माहिती आहे, आपल्या चॅनलवरती नेहमी सोल कॉन्ट्रॅक्ट आणि पास्ट लाईफ है ना, आणि आयुष्यात सोलचे जे धडे आहेत त्याच्याबद्दल आपण जास्त बोलत असतो. तर बऱ्याच लोकांचे मला प्रश्न असतात की मग मॅनिफेस्टेशन काय आहे, मग सबकॉन्शियस माइंड काय आहे. मग जर सगळं ऑलरेडीच ठरलेलं असतं मागच्या जन्मापासून, तर ह्या जन्मात ह्या सगळ्या गोष्टी फेक आहेत का? या सगळ्या गोष्टी खरंच काम नाही करत का? हे सगळ्या मनाच्या कल्पना आहेत का? तर ह्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आजचा व्हिडिओ मी बनवत आहे. थोडं डिटेलमध्ये समजण्याचा प्रयत्न करूया की एक्झॅक्टली सोल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, एक्झॅक्टली सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय आणि मॅनिफेस्टेशन म्हणजे काय. या चारही गोष्टींना आपण सविस्तर समजण्याचा प्रयत्न करूया. थोडक्यात आता जर सांगायचं झालं तुम्हाला, तर असं समजा तुम्ही सोल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे मागच्या जन्माचे जे काही आपले धडे होते, काही इनकम्प्लीट राहिले, काही आपण व्यवस्थितरित्या ते सम आपण सोडवू शकलो नाही, ते आपण परत रिव्हिजन म्हणून घेऊन येतो. ओके, तर ते आपलं सोल कॉन्ट्रॅक्ट बनतं. कर्मा म्हणजे कृती आणि त्याचे होणारे परिणाम. ठीक आहे, जे की आपण आयुष्यामध्ये बघतो की बरेच कृती आपण करतो आणि त्याचे होणारे जे परिणाम आहेत ते ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याकडे फ्री विल असतं. ठीक आहे, याचा अर्थ आहे कर्म. ठीक आहे, आणि तिसरी गोष्ट सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड तेच आहे जे फ्री विल आहे आपल्याकडे, आपल्या बॅकग्राऊंडमुळे. जसं की आता कलियुग चालू आहे, बऱ्याच गोष्टी चालू आहेत, ह्याच्यातून तुम्ही काय शिकताय? चांगलं शिकलात ते पण सबकॉन्शियस माइंड मध्ये जाणार आहे, वाईट शिकलात ते पण सबकॉन्शियस माइंड मध्ये जाणार आहे. तर मग तुम्ही त्याचा उपयोग कोणत्या प्रकारे घेता, इथे पण फ्री विल आहे तुमच्याकडे. ठीक आहे, की तुम्ही कुठले अनुभव तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये टाकताय आणि त्या प्रकारे तुम्ही आयुष्याला बदलू शकता. हे आहे तुमचं मॅनिफेस्टेशन. सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करून, ते फ्री विलचा यूज करून तुम्ही तुमचं जी जर्नी आहे त्याची दिशा बदलू शकता. हे आहे मॅनिफेस्टेशन. ओके, तर आय होप तुम्हाला क्लिअरली कळलं असेल की याचा अर्थ काय आहे. आता आपण बोलायला सुरू करूया आपल्या सबकॉन्शियस माइंड बद्दल. ठीक आहे, आपल्या डोक्याचे, आपल्या ज्या मेंदूचे दोन भाग असतात. ठीक आहे, एक असतं कॉन्शियस माइंड, एक असतं सबकॉन्शियस माइंड. आता कॉन्शियस माइंड काय करतं? जे दिसतंय, जे बघतोय, जे काय फील होतंय, ओके, त्या गोष्टी सगळ्या बघतो, विचार करतो आणि त्याला आत्मसात करतो. आत्मसात कुठे करतो? सबकॉन्शियस माइंड मध्ये. सबकॉन्शियस माइंड त्याला फिल्टर करतं. ठीक आहे, त्याच्यातून जे महत्वाचं आहे, जे शिकण्यासारखं आहे, त्या गोष्टी स्वतःमध्ये स्टोअर करतो आणि त्याप्रमाणे तुमचं आयुष्य पुढचं तुम्हाला दाखवतं, किंवा त्याप्रमाणे तुमचं मग ते आवडी निवडी किंवा तुमच्या भावना, तुमच्या आठवणी, तुमची भीती, विश्वास, या सगळ्यांवरती तो प्रोग्राम करतो. ओके, हा आहे तुमचा सबकॉन्शियस माइंड. आता ह्याच्यामध्ये हे समजा की तुमच्या ज्या कॉन्शियस माइंडचं काम आहे ते फक्त आणि फक्त 5% आहे, कारण तो बघणार आहे आणि ते सगळं आउटपुट सबकॉन्शियसला पाठवणार आहे. ठीक आहे, आणि सबकॉन्शियस माइंडचं जे काम आहे ते 95% आहे. ठीक आहे, ते अननोईंगली शांत बसून आतल्या आत कुठेतरी काम करत असतं. ह्याला अजून एक सुंदर उदाहरणाने आपण समजून घेऊ शकतो. जसं की आपल्याकडे कॉम्प्युटर आहे. ठीक आहे, त्याचं कीबोर्ड आहे. कीबोर्डवरती तुम्ही टाईप करता. ओके, जे काय घडलं, जे काय झालं ते, तर त्या गोष्टी सीपीयू कडे जाते. सीपीयू त्याला प्रोसेस करेल, कोणत्या प्रकारे त्याला आउटपुट करायचं किंवा बाहेर आणायचं हे सगळं सीपीयू दाखवणार आहे. तर मेन काम सीपीयू करतोय. ठीक आहे, त्याच्यामध्ये सगळं प्रोग्रामिंग होतं. कीबोर्डनी म्हणजे कॉन्शियस माइंडनी मी बघतोय, मी विचार करतोय, मला असं वाटतंय, त्यामुळे ह्या गोष्टी माझ्या बरोबर घडतायत, असं नाहीये. सीपीयू तिकडे जाऊन तो प्रोग्राम करतोय, त्या गोष्टी फिल्टर करतोय, जे हवंय ते ठेवतोय, जे नकोय ते इरेज करतोय. विचार करा, जर लहानपणापासून तुमच्यावरती असे प्रोग्राम होत असतील की तू कधीच काही करू शकत नाही, पैसा कमवणं खूप अवघड आहे, आपल्याला खूप मेहनत करावी लागते प्रत्येक गोष्ट हासिल करण्यासाठी, घरात बसून कोणी श्रीमंत होत नाही, तुझं कधीच काही होणार नाही, आपण किती सहज असं शब्द बोलून जातो. ओके, एखाद्या लहान मुलाला त्याच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये काय चाललंय है ना, हार्ड, डिफिकल्ट, भीती, इनसिक्युरिटी. ठीक आहे, आणि जर तू हे नाही केलंस तर मग
खूप प्रॉब्लेम मध्ये पडशील तू. ठीक आहे, तर त्याच्या मनामध्ये एक इन्सिक्युरिटी निर्माण होते. असा माणूस, असं बाळ जेव्हा मोठं होतं, जेव्हा जगाच्या सामोरे जातं, मोठे मोठे डिसिजन घेण्यात तो घाबरतो, कन्फ्युज राहतो. भले शिक्षण किती असू द्या, खूप मेहनत करतोय, पण तसं हवं तसं भेटतच नाहीये त्याला. आउटपुट त्या गोष्टीचं तसं भेटत नाही. का भेटत नाही? बिकॉज ते लिमिटेड प्रोग्रामिंग झालंय ना सबकॉन्शियस माइंड मध्ये. एक दायरा बनवून ठेवला गेलेला आहे. मेहनत करावी लागेल, खूप हार्डवर्क करावं लागेल, मगच या गोष्टी होणार आहेत, नाहीतर मग नाही होणार, नाहीतर मग खूप प्रॉब्लेम होणार आहे. ठीक आहे, हे न कळत ऐकून ह्या गोष्टी खूप अवघड आहेत, ह्या गोष्टी खूप प्रॉब्लेमॅटिक आहेत. ठीक आहे, रिलेशनशिप झालं, बऱ्याच गोष्टीसाठी आपल्या मनामध्ये बिलीफ सिस्टम बनवून ठेवलेले असतात. बिकॉज आमच्या लहानपणाचे जे पॅरेंट्स होते, ठीक आहे, आपल्या म्हणजे आता मी 40च्या आसपासच्या एज मध्ये आहे, तर आपल्या लहानपणाचे जे पॅरेंट्स आहेत त्यांनी खूप हार्डवर्क केलं, मेहनत केली, त्यांनी त्यांच्या अनुभवानुसार आपल्याला ते प्रोग्राम करायचा प्रयत्न केलाय. ठीक आहे, पण आताचं युग तसं नाही ना. इट्स अ स्मार्ट वर्क. ओके, हार्डवर्क प्रत्येक वेळी कामाला येईल असं नाहीये. इट्स अ स्मार्ट वर्क. ओके, तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियसला रिप्रोग्राम करणं खूप महत्वाचं आहे. कुठे लिमिटेड बिलीफ सिस्टम झालेले आहेत ते तुम्हाला बघणं खूप महत्वाचं आहे. आज आपण काही सुंदरशा, खूप इझी प्रॅक्टिस पण करणार आहोत. तुमचं सबकॉन्शियस माइंड परत एकदा रिप्रोग्राम करू शकता. ठीक आहे, जे वायरिंग चुकीचं झालेलं आहे तिकडे, त्या गोष्टी तुम्ही परत रिप्रोग्राम करू शकता. ओके, तर ह्याच्यासाठी पहिलं तर तुम्ही आतमध्ये जाऊन है ना स्वतःशी बोला की एक्झॅक्टली माझ्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, एक्झॅक्टली मी कुठे, मला कोणत्या गोष्टीची भीती वाटते, मला कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय. ठीक आहे, मी का स्वतःला होल्ड करून ठेवतोय, मी कुठे कमी पडतोय, त्या गोष्टीला पहिलं ऍड्रेस करा आणि त्या गोष्टीच्या हिशोबानेच तुम्ही स्वतःला पहिलं चेंज करा त्या गोष्टी. ओके, स्वतःमध्ये बदल आणा. ह्यानी काय होणार, सबकॉन्शियस माइंड मध्ये ते पॉझिटिव्ह सिग्नल जातील की नाही, हा प्रयत्न करतोय आणि गोष्टी चेंज होत आहेत. ठीक आहे, तर पहिलं स्वतःमधल्या कमी ज्या काही आहेत, जिथे तुम्ही घाबरताय ज्या गोष्टी करायला, त्या करा. ठीक आहे, म्हणजे ही वायरिंग हलेल. ओके, थोडक्यात तुम्ही बघू शकता ChatGPT, तुम्ही एक गोष्ट त्याला विचारली, ठीक आहे, आणि त्याच रिलेटेड आपण अजून गोष्टी विचारत गेलो तर तो आपोआप तसा प्रोग्राम होऊन जातो. त्याला माहिती आहे की हे माणूस या फील्ड मधला आहे, ह्याला ह्या गोष्टी लागतात, तो त्या हिशोबाने तुम्हाला उत्तर देईल. ठीक आहे, त्याच प्रकारे आपलं सबकॉन्शियस माइंड असतं. पहिलं त्याला तुम्ही कुठल्या प्रकारचे आहात ते तुम्ही पहिलं त्याला क्लिअर करा. ठीक आहे, तुम्ही चेंज होताल तुमची पर्सनॅलिटी की त्याला कळेल की या पर्सनची पर्सनॅलिटी अशी आहे आणि मला ह्याला इथपर्यंत पोहोचवायचं. ठीक आहे, हे सबकॉन्शियस माइंडला आपोआप कळेल. तर मग आपल्याला काय करायचंय, त्यानंतर आपल्याला रिपीट पॅटर्न मध्ये बोलायचं. ठीक आहे, सेम गोष्ट ऍटलीस्ट दिवसातून 10 वेळा 20 वेळा तुम्ही सारखं बोला. ठीक आहे, की मी खूप खुश आहे, मी खूप सॅटिस्फाईड आहे, मी खूप हॅप्पी आहे, माझ्याकडे अपॉर्च्युनिटीज आपोआप ओढल्या जातात है ना, मी मनी मॅग्नेट आहे, पैसे कमवण्यासाठी मला जास्त एफर्ट करावे लागत नाही, मनी माझ्याकडे फ्लो करतो आपोआप है ना, इझिली, मी देवाचा खूप ब्लेस्ड बेबी आहे, माझ्यावरती देवाचा खूप आशीर्वाद आहे. अशा टाईपचे काही ना अफर्मेशन तुम्ही स्वतःसाठी बनवून ठेवा. हे अफर्मेशन आता मग काय होतं, ऍक्शन बरोबर जेव्हा कर्म बरोबर आपण जोडतो ना अफर्मेशन, तर ते जास्त काम करतात. जसं की सकाळी मी ब्लॅक कॉफी पिते, तर मी ब्लॅक कॉफी बरोबर नेहमी म्हणत असते की मी ह्या कॉफी बरोबर किंवा मी ह्या लिक्विड, एनी लिक्विड, ओके, लिक्विड कारण खूप चांगलं काम करतं. हे दोन टेक्निक एकत्र करून आपण करतो. तर एनी लिक्विड, तुम्ही चहा घेत असाल तर चहा सकाळी अर्ली मॉर्निंग आहे ना, जे असेल ते, किंवा लिंबूचं पाणी पिताय तसं, तर पहिलं हे जाऊन मला हेल्दी बनवत आहे, हे पाणी मला, हे कॉफी मला अपॉर्च्युनिटी अट्रॅक्ट करून देत आहे. ठीक आहे, आणि हे ना तुम्ही कमीत कमी 21 दिवस, जास्तीत जास्त 90 दिवस तरी रोज करा ना. त्यावेळेला जाऊन हे वर्षानुवर्षाची तुमची वायरिंग हलेल. ठीक आहे, चेंज होते. तर हे करणं महत्वाचं आहे. तर तुम्हाला हे ऍक्शन सकट करायचं आहे. जसं की तुम्ही सकाळी मॉर्निंग वॉक करताय, ठीक आहे, सबकॉन्शियसली तुम्ही स्वतःला बोलत चला. ठीक आहे, की प्रत्येक पावलाबरोबर मी हेल्दी होत चाललोय, मी हॅप्पी होत चाललोय, मी अपॉर्च्युनिटी अट्रॅक्ट करतोय, प्रत्येक पावलाबरोबर मी अपॉर्च्युनिटी अट्रॅक्ट करतो. हे ना तुम्हाला
हळूहळू स्वतःला रोज 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 बोलून ह्याला अंगीबाणी घालावं लागेल. तर जेव्हा तुम्ही चालताल अननोईंगली है ना, तुमचा सबकॉन्शियस माइंड काम करणार आणि त्याला वाटते अरे हा मॉर्निंग वॉकला चाललाय. काही वेळानंतर जेव्हा प्रोग्रामिंग होऊन जाईल त्यावेळेला सबकॉन्शियसला वाटणार की हा कॉफी पितोय, हा ऑपॉर्च्युनिटी अट्रॅक्ट करतोय, हा वॉकिंग करतोय, हा हेल्थ अट्रॅक्ट करतोय. ओके, तर ह्या गोष्टी तुम्हाला कॉन्शियसली करायला लागतील कंटिन्युअसली. ठीक आहे. त्याशिवाय सगळ्यात जास्त सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतो मेडिटेशन मध्ये. मेडिटेशन मध्ये डोळे बंद करा, व्हिज्युअलाइज करा व्हॉट एव्हर यू वॉन्ट. ठीक आहे. जी तुम्हाला रियालिटी हवी आहे ना त्या गोष्टी व्हिज्युअलाइज करा. सारखा सारखा बघा. जसं मी आता सारखं म्हणतेय, सारखं बघतेय की माझं स्वतःचं घर झालेलं आहे, हे असं आहे तसं आहे, डोंगरामध्ये आहे आणि असं मध्यभागी बनलेलं आहे, अशा प्रकारे बिल्ड झालेलं आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही जितक्या मेडिटेशन मध्ये किंवा डोळे झाकून जितक्या क्लिअरली व्हिज्युअलाइज करतात तेवढ्या लवकर तुमच्या गोष्टी मॅनिफेस्ट होण्यात मदत होईल. तेवढ्या लवकर ते प्रिंट है ना तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जाईल. बिकॉज काय होतं, सबकॉन्शियस माइंडला ना तुमचं कृती कळत नाही. ठीक आहे. तुमचं बोलणं कळत नाही, त्याला भाषा कळत नाही, त्याला लँग्वेज कळत नाही. त्याला काय कळतं, फक्त तुमचे फिलिंग. ओके. वेन एव्हर आय फील, जेव्हा मी फील करते की माझं घर आहे स्वतःचं आणि हे असं आहे, मोठं आहे, एवढ्या BHKचं आहे, असं आहे, त्यावेळेला माझी फिलिंग काय होतं, मला खूप छान वाटतं की मी स्वतःच्या मेहनतीने हे घर उभं केलंय, मी खूप प्राऊड आहे, मी खूप हॅप्पी आहे. ठीक आहे. ही फिलिंग माझ्यामध्ये येते. त्यावेळेला तुमचं सबकॉन्शियस माइंड त्या फिलिंगला कॅच करतं आणि ही वॉन्ट की हे फिलिंग तुम्हाला परत यायला पाहिजे. बिकॉज ह्यानी खूप छान वाटतंय, ह्यानी खूप चांगलं फील करताय. ओके. सो प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही वॉक करताय त्यावेळेला पण, जेव्हा तुम्ही पिताय ते कॉफी ते पण त्यावेळेला पण, हे कॉफी आज जाऊन मला खूप ऑपॉर्च्युनिटी अट्रॅक्ट करतात, मी मनी मॅग्नेट होतोय याच्याबरोबर. ओके. सो यू हॅव टू फील ते गोष्ट की मी पॉवरफुल फील करतोय, खरंच मी हेल्थी फील करतोय, खरंच मी ऑपॉर्च्युनिटी अट्रॅक्ट करतोय. ठीक आहे. आय एम सो हॅपी, आय एम सो ब्लेस्ड की सगळीकडनं माझ्याकडे ऑपॉर्च्युनिटी येत आहे. असं स्वतःला म्हणायला सुरू करा आणि तसं फील करायला सुरू करा. त्यावेळेला तुमचं सबकॉन्शियस माइंड प्रॉपरली रिप्रोग्राम होईल. आणि हे 1-2 दिवसाच्या गोष्टी नाहीयेत, हे 21 दिवस करत जा. एक सोपी मॅनिफेस्टेशनचं टेक्निक मी लोकांना सांगत असते. खूप इझी आहे आणि हे लास्ट बट बेस्ट आहे. ठीक आहे. हे नक्की करून बघा तुम्ही दिवसभरातून कधीही. ठीक आहे. तुम्हाला लिहायची गरज नाही, काही करायची गरज नाही. तुम्हाला काय करायचं, फक्त मोठा श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडून द्यायचा. आता तुम्हाला काय करायचं, पूर्ण एम्प्टी झालं, श्वास नाहीये तुमच्यामध्ये. ठीक आहे. आता तुम्ही स्वतःला होल्ड करा, श्वासोश्वास थांबवता. ओके. 1 सेकंद, 2 सेकंद, जितका मॅक्सिमम टाइम तुम्हाला थांबवता येईल तेवढा वेळ तुम्ही श्वास थांबवताल. हवा बाहेर सोडली तुम्ही आणि तुम्ही थांबला, तुम्ही श्वास घेतच नाहीये. ठीक आहे. आणि त्या ज्या 3, 5, 10 सेकंद असतील तुमच्याकडे, जेवढ्या वेळ तुम्ही थांबवू शकता तेवढा वेळ, त्यामध्ये ना यू जस्ट हॅव टू व्हिज्युअलाइज व्हॉट इज युअर गोल इन कमिंग 6 मंथ. ओके. आणि व्हिज्युअलाइज करा की असं आहे, हे आहे, ते आहे. मला गाडी घ्यायची फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. की अशी गाडी आहे, तशी गाडी आहे आणि मी खूप हॅप्पी आहे, मी खूप आहे ना पूजा करतेय, मी स्वतः त्या गाडीचं इनॉग्रेशन करते, मी रिबिन कापते. हे सगळं व्हिज्युअलाइज करा फक्त तेवढ्या मिनिटामध्ये. ठीक आहे. तेवढ्या सेकंदामध्ये एक गोष्ट करा त्यावेळेला. ठीक आहे. की त्या फिलिंगला पूर्ण जगा. ज्या वेळेला तुम्हाला कसं वाटेल है ना, किती हॅपी होताल, बाकीच्यांचे चेहरे बघा, तुमच्या फॅमिली मेंबरचे चेहरे बघा, त्यांच्या चेहऱ्यावरती कसं समाधान आणि खुशी आहे. ठीक आहे. तुम्ही मुलांना घेऊन चाललात गाडीमध्ये, तुम्ही हस्बंड बरोबर चाललात गाडीमध्ये, कसं वाटतंय तुम्हाला. यू जस्ट हॅव टू व्हिज्युअलाइज दॅट. ओके. आणि आफ्टर दॅट नंतर मग तुम्हाला जेव्हा वाटेल की हा आता श्वास घ्यायचा आहे त्यावेळेला श्वास घ्या. तोपर्यंत श्वास थांबून हे व्हिज्युअलाइज करा. हे खूप पॉवरफुल मॅनिफेस्टेशनचं टेक्निक आहे. कारण ह्यानी काय होतं, सबकॉन्शियस माइंडला एवढे वर्ष आपण वर्षापासून जन्मल्यापासून आपण श्वास घेतोय, त्याला माहिती हे कॉमन गोष्ट आहे. ठीक आहे. आणि ही गोष्ट प्रत्येक वेळी होतेच होते आयुष्यात. मेल्यापर्यंत आपण कधी श्वासोश्वास थांबवत नाही. ठीक आहे. तर अशा वेळेला काय होतं, अचानक हे श्वासोश्वास थांबला ना, सबकॉन्शियस माइंड एकदम ऍक्टिव्ह होतो, कॉन्शियस माइंड तर एकदम डल होऊन जातो. ठीक आहे. त्याला काय सुचत नाही, समजत नाही. ज्या वेळेला असं श्वासोश्वास बंद होतो, कधी घुसमट होते तुम्हाला, तेव्हा
सुचत नाही तुम्हाला है ना काय करायचं, कॉन्शियस माइंड कम्प्लिटली बंद होतं. दिस इज बेस्ट पिरियड मॅनिफेस्टेशनसाठी. सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह होतं. सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह झालं तर काय करतं, तुम्हाला जाऊन विचारणार, अरे तुला काय पाहिजे काय पाहिजे, श्वास का नाही घेतेस तू, घे घे, है ना. सगळीकडे रक्तप्रवाह एकदम फास्ट होतो. ओके, एक्झॅक्टली कुठे काय प्रॉब्लेम झालाय, जेव्हा ब्रेन पर्यंत जातं त्यावेळेला त्याला ते पिक्चर दिसतं. तर सबकॉन्शियस माइंड म्हणतं हा 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 ओके ओके चालेल, तू घे, तुला हवं ते घे, पण श्वास घे. ठीक आहे. सो एका प्रकारे आपण ह्याला ब्लॅकमेल करतो सबकॉन्शियस माइंडला असं म्हणू शकतो. पण दिस इज व्हेरी 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 पॉवरफुल टेक्निक. ही करून बघा तुम्ही, आणि दिवसातून कितीही वेळा करू शकता तुम्ही. दॅट इज ऑल अप टू यू. ठीक आहे. जितका वेळ कम्फर्टेबली तुम्ही होल्ड करू शकता तेवढा वेळ करा. व्हिज्युअलाइज करा तो एक ड्रीम की 6 महिन्यात ही गोष्ट व्हायलाच पाहिजे माझ्याबरोबर. आपोआप ऑपॉर्च्युनिटी तशा तशा घडायला लागतील, आपोआप गोष्टी तशा तशा घडायला लागतील, आणि आपोआप ऑपॉर्च्युनिटीज तुमच्यापर्यंत येतील. त्या गोष्टीपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग सबकॉन्शियस माइंड तुम्हाला ओपन करून देईल. ठीक आहे. कसं होणार, काय होणार, जस्ट सरेंडर. त्याच्याबद्दल नका विचार करू की काय होणार, कसं होणार, मग ही 10 लाखाची गाडी कशी काय येणार माझ्याकडे, आता माझ्या अकाउंटमध्ये काही पैसे नाही, 6 महिन्यात कुठून 10 लाखाची गाडी होणार. नाही विचार करायचा, सोडून द्या सगळं त्याच्यावरती, है ना. मी नेहमी म्हणत असते की सबकॉन्शियस माइंड इज लाईक अ गुगल मॅप. ठीक आहे. तर गुगल मॅपला आपण जेव्हा देतो है ना की ते डेस्टिनेशन की मला इथे पोहोचायचं, गुगल मॅप कसा तुम्हाला कुठूनही मार्ग काढून तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवणार, म्हणजे पोहोचवणार. ठीक आहे. तर एक्झॅक्टली तसंच काम सबकॉन्शियस माइंडचं आहे. तुम्हाला फक्त डेस्टिनेशन सांगायचंय आणि जस्ट रिलॅक्स. ऑफकोर्स मेहनत करा, प्रयत्न करा. ठीक आहे. त्याच्यासाठी आपोआप ऑपॉर्च्युनिटीज येतील, आपोआप त्याचा तसा मार्ग ओपन होत जाईल. त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायचा चालायला तुम्हाला लागेल, मार्ग हा ओपन करून देणार आहे. ठीक आहे. सबकॉन्शियस माइंड इतका जास्त महत्वाचा आहे आपल्या लाईफमध्ये. ओके. तुमचे कर्म, तुमचे सोल कॉन्ट्रॅक्ट ब्रेक करण्याचं काम सबकॉन्शियस माइंड करतो, बिकॉज ह्याला फ्री विल आहे आणि हा काहीही अचीव्ह करून देऊ शकतो तुम्हाला. ठीक आहे. त्याचा उपयोग करा आणि प्लीज मला कमेंटमध्ये कळवा तुम्ही हे प्रॅक्टिस केलं का. 21 दिवसानंतर किंवा 40 दिवसानंतर, 90 दिवसानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल पडला, काय फरक दिसला. असं नाहीये, तुम्ही फक्त उदास राहू नका, स्वतःला खुश ठेवा, हॅप्पी राहा. 100% ह्या गोष्टी तुमच्या मॅनिफेस्ट होतील आणि 100% तुमच्या ह्या गोष्टी सक्सेसफुल होतीलच होतील. असेच मॅनिफेस्टेशन रिलेटेड, पास्ट लाईफ रिलेटेड किंवा आकाशिक रीडिंग रिलेटेड किंवा ऍस्ट्रोलॉजी रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि यू कॅन आस्क एनी क्वेश्चन रिलेटेड आहे ना, आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू शकतो जे तुम्हाला आवडत असेल जर टॉपिक. ओके. सो कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्याबरोबर कनेक्ट करा. नमस्कार.